एखादा लबाड गुन्हेगार बराच काळ पोलिसांच्या नजरेतून लपला की त्याच्यावर बक्षीस जाहीर केले जाते. कधी 50,000, कधी 1,00,000 तर कधी 10 लाखांपर्यंत. पण आज आम्ही तुम्हाला एका गुन्हेगाराबद्दल सांगणार आहोत ज्याच्यावर केवळ 2 लाख नव्हे तर 2 कोटी रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलंय. त्याचे नाव टॉप 10 मोस्ट वॉन्टेड यादीत देखील समाविष्ट आहे. आरोपीने स्वतःच्या पत्नीचा खून केलाय. भद्रेश कुमार चेतनभाई पटेल असं या व्यक्तीचं नाव आहे. पटेल हे गुजरातचे रहिवासी असून अमेरिकेची गुप्तचर संस्था FBI ने त्याच्यावर हे बक्षीस ठेवलंय. कोण आहेत हे भद्रेश कुमार चेतनभाई पटेल? शेवटी FBI त्याच्या मागे का, या संपूर्ण कथा जाणून घेऊया. तारीख होती 12 एप्रिल 2015 आणि ती जागा होती हॅनोवर, मेरीलँडमधील डंकिन डोनट्स कॉफी शॉपमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यांचा भोसकून खून करण्यात आला. पोलिसांनी जवळचे CCTV तपासले असता धक्कादायक फुटेज आढळून आले. दुकानाच्या मागील खोलीतील या फुटेजमध्ये एक जोडपे संभाषण करताना दिसत आहे. दोघेही आधी किचनच्या दिशेने गेले आणि नंतर रॅकच्या मागे गायब झाले. रॅकच्या मागे सापडलेला मृतदेह CCTV फुटेजमध्ये दिसलेल्या महिलेचा होता. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. CCTV फुटेजमध्ये दिसणारे जोडपे पती-पत्नी असल्याचं तपासात समोर आले. हा मृतदेह 21 वर्षीय पलकचा असून तिचा 24 वर्षीय पती भद्रेश कुमार चेतनभाई पटेल खून झाल्यापासून बेपत्ता होता. 12 एप्रिलला पलकची हत्या झाली तेव्हा दोघेही नाईट शिफ्ट करत होते. आश्चर्याची बाब म्हणजे त्या हत्येवेळी कॉफी शॉपमध्ये ग्राहकही उपस्थित होते. पोलिसांनी सर्वत्र शोध घेऊन त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीची चौकशी केली, मात्र पटेल कुठेच सापडला नाही. 2017 मध्ये FBI ने पटेल यांच्यावर 1st डिग्री खून, 2nd डिग्री खून, 3rd डिग्री असॉल्ट, 2nd डिग्री असॉल्ट आणि शारीरिक इजा होऊ शकणारे धोकादायक शस्त्र बाळगल्याचा आरोप लावला. 20 एप्रिल 2015 रोजी अमेरिकेच्या बाल्टिमोर जिल्हा न्यायालयाने सतत फरार असल्याच्या आरोपावरून त्याच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी केलं. त्यानंतर आता FBI ने पटेलबद्दल माहिती देणाऱ्यास $2.5 लाख सुमारे 2 कोटी रुपये बक्षीस देऊ केलं. यासोबतच पटेलचे नाव FBIच्या टॉप 10 मोस्ट वॉन्टेड यादीतही समाविष्ट झालंय. गुजरातमधील अहमदाबाद इथे राहणारे भद्रेश कुमार चेतनभाई पटेल हे पत्नी पलक सोबत अमेरिकेतील एका कॉफी शॉपमध्ये काम करायचे. दोघांचंही काही काळ लग्न होऊन ते वर्क विसावर होते. पलकचा विसा मृत्यूपूर्वी 1 महिना संपला असल्याचं तपासात समोर आलंय. पलकला भारतात परतायचे होतं असं मानलं जातं, पण पटेल याच्या विरोधात होते म्हणून त्यांनी पलकची हत्या केली. हत्येनंतर पटेल कॅनडा किंवा इक्वेडोरला पळून गेला असून तो अज्ञात स्थळी राहत असल्याचा संशय FBIला. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटू DSD वर्ल्डच्या पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.